नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर तसं तर मी आपल्या किचनसाठी काही ना काही नवीन वस्तू मागवतच असते। आज पण नवीन वस्तू काही मागवली। आपलं किचन जर साफसुथरं असेल, व्यवस्थित असेल ना, तर किचनमध्ये काम करण्यासाठी मन लागतं आपलं। त्यानुसार मी किचनमध्ये काही ना काही असं ॲड करतच राहते। तर आज पण काही वस्तू मागवल्यात, तेच मी तुम्हाला दाखवते आता एक एक करून। चला, तर हे पहा, किचन मधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला मसाल्याचा डब्बा। तर हा ब्रासचा मसाल्याचा डब्बा मागवलाय मी। हा ब्रासचा डब्बा पाहून ना माझ्या आजीची, सासूबाईंची आठवण आली मला। कारण पहिले लोकांकडे असे हे पितळाचे भांडे हमखास असायचेच, पण आता हे ब्रासचे भांडे खूप कमी वापरतात लोक। त्यामुळे म्हणलं चला आपल्या किचनमध्ये पण आपण थोडेसे भांडे ब्रासचे ॲड करू। हा ब्रासचा डब्बा मसाले ठेवण्यासाठी एकदम चांगला, कारण हे म्हणतात ना जुनं ते सोनं। तर असा हा ब्रासचा डब्बा आपण आपल्या किचनमध्ये वापरू शकतो, किंवा कोणाला काही गिफ्ट द्यायचे ना, तर गिफ्ट म्हणून सुद्धा खूप छान ऑप्शन आहे हे। तर आपल्या किचनसाठी दुसरी वस्तू आहे किचन जार्स विथ रॅक आहे त्याच्याबरोबर। तर हे जार विथ रॅक मागवलंय मी आपल्या किचनसाठी। ओपन करून दाखवते मी तुम्हाला। तर हे वुडन किचन ऑर्गनायझर रॅक विथ एअरटाईट जार येतं। हे जार विथ रॅक मी पाठीमागच्या वेळेसच पाहिलं होतं, पण ते स्टॉकमध्ये नव्हतं। ह्या वेळेस पाहिलं तर ते स्टॉकमध्ये होतं, तर मी ते मागवलंय आता। तर माझ्या किचनचं पूर्ण लुक बदलून जाणार आहे बरं का ह्या रॅकमुळे। तुम्हाला मी लावून पण दाखवते आता। हे छोटे मोठे जार आहेत ना, सगळे एअर टाईट आहेत त्याचे झाकणं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात हवा जाणार नाही। आणि मग आपण जे जारमध्ये ठेवतोय ना, साखर, चहापत्ती, मसाले वगैरे, ते अजिबात खराब होणार नाही। ह्या रॅकमध्ये ना मसाल्यांचे जार आहेत, त्यानंतर आपण साखर, चहापत्ती हे सुद्धा ठेवू शकतो। लगेच लगेच किचन जवळ आपल्याला सगळं सापडतं, मग आपली धावपळ पण होत नाही। रॅक पण वुडनचं आहे, आणि जे जार आहेत ना, जारचे सगळे ढक्कन लीड आहेत ना, त्या पण वुडनच्या आहेत। त्यामुळं ते एकदम एस्थेटिक लुक येऊन जातो आपल्या किचनला, आणि त्यामुळेच तर मला हे नेस्ट एशियाचे प्रॉडक्ट खूप आवडतात। तर ही तिसरी वस्तू आहे ग्लास जारचा सेट। 6 जारचा सेट आहे हा। पाठीमागच्या वेळेस पण मी 6 जारचा सेट मागवला होता, आणि ह्यावेळेस पण 6 जारचा सेट मागवला। याच्यामध्ये आपल्याला मसाले किंवा ड्रायफ्रूट वगैरे ठेवता येतात। तर तुम्ही पाठीमागच्या वेळेस पाहिलंच असेल, हे जार मी तुम्हाला दाखवले होते। याच्यामध्ये काही पण मावतं बरं का, मसाले ठेवा, ड्रायफ्रूट ठेवा, किंवा काही पण ठेवा। आणि काचेचे जार येथे, झाकण पण एकदम मजबूत आहे याचं, एकदम पॅक झाकण लागलं जातं। या जारमध्ये आपण हळद, जिरे, धने, मिरची पावडर काही पण ठेवू शकतो। 250 ml एका जारमध्ये मावतं। पहिलं माझ्याकडं सगळ्या प्लास्टिकच्या बरण्या होत्या बरं का मसाल्यासाठी। बऱ्याचशा ताई बोलल्या होत्या की आता बरण्या तू चेंज कर, त्यामुळे मी आता ह्या काचेच्या बरण्या मागवल्यात सगळ्या मसाल्यासाठी। काचेच्या बरणीमध्ये मसाले ठेवलेले चांगलं पण असतं, आणि ट्रान्सपरंट दिसतं ना ते, त्यामुळे आपल्याला काय संपलंय काय नाही, का कोणतं मसाला आहे काय सगळं दिसतं। आता ही चौथी वस्तू मागवली मी, घी बाउल विथ लीड अँड स्पून। तर तूप वगैरे ठेवण्यासाठी म्हणलं चांगलं आहे, त्यामुळे हे मागवलंय मी। आणि ब्रासचं हे पण खूप छान आहे। हे पहा, असं आहे, डिझाईन पण खूप छान आहे त्याची। तर याला झाकण पण आहे, हे पहा। त्यानंतर ब्रासचंच हे एक चम्मच पण आले त्याच्याबरोबर, असं तूप वगैरे घेण्यासाठी। आणि हे क्लीन करण्यासाठी एक छोटंसं लिक्विडची बाटली पण आली त्याच्याबरोबर। आणि महत्वाचं म्हणजे आतमधून याला कलई केलेलं आहे, हे पहा। कलई वगैरे करायची गरज नाही, कलई करून आले हे। आणि चांगलं, मला वाटतं पाव किलोच्या वरच याच्यामध्ये तूप मावणार आहे। हा चम्मच ठेवला ना याच्यावर, तर इथं थोडंसं असं कट पण आहे, म्हणजे चम्मच ठेवायला ते व्यवस्थित राहतं। आजकाल आहे ना जुन्यासारखं ओरिजिनल काहीच राहिलं नाही, सगळं हायब्रिड आलंय ना। त्यामुळे म्हणलं चला याच्यामध्ये तूप किचनवर ठेवलं ना, सगळेजण असं डाळ भातावर, पोळीवर थोडंसं गावरान तूप टाकून खातेन, म्हणजे तेवढंच आपलं हाडाला लागलं जातं नाही का। आणि हे पितळाचं आहे ना, त्यामुळे ते किचनमध्ये दिसायलाही छान दिसणार आहे, जसं की आपण मसाल्याचा डब्बा घेतलाय त्याप्रमाणे। ही पाचवी वस्तू मागवली मी आता, अमरोशिया स्टॅकेबल टी सेट मागवलाय। तर फौजी साहेबांसाठी स्पेशली मागवलंय मी हे। तर ते कसं ड्युटीवरून थकून येतात ना, मग त्यांच्यासाठी असं चहा वगैरे करून ठेवलं, त्याच्यामध्ये त्यांना असं चहा बिस्किट वगैरे किंवा काही स्नॅक खायला, चहा प्यायला खूप मोठा कप आहे बरं का। आणि महत्वाचं म्हणजे आमच्या फौजी साहेबांना कबशी लागते बरं का, अजून पण चहा पिण्यासाठी जुन्या पद्धतीनुसार। तर त्यांना हे पहा, खूप मोठी कबशी पण आली त्याच्याबरोबर, म्हणजे कप आणि बशी, हे पहा। त्यानंतर
हे पा चहा याच्यामध्ये ठेवण्यासाठी, म्हणजे चहा उकळून जर याच्यामध्ये ठेवला ना तर तो पटकन थंड होणार नाही. हे असं आणि हे असं. हे पा आहे का नाही छान. फौजी साहेब संध्याकाळी थकून भागून आले ड्युटीवरून. त्यांना या कपामध्ये चहा सर्व करून दिला आणि स्नॅकला काहीतरी दिलं त्याच्याबरोबर, तर ते एकदम खुश होऊन जाणार आहेत. त्यामुळे मी हा सेट मागवलाय. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या किचनची शोभा वाढणार आहे या सेटमुळं. आणि ते स्टॅकेबल आहे ना, त्यामुळे ते कबशी कप आणि ते चहाची किटली सगळं एकाच ठिकाणी राहणार आहे. इकडे तिकडे शोधायला जायची गरज नाही. आणि हा सेट सिरॅमिकचा आहे त्यामुळं एकदम फूड सेफ असणार आहे. आता ही 6वी वस्तू आहे. तर आपण याला हॉटकेस सुद्धा म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये राईस, भाजी, चपाती असं गरम बराच वेळ राहतं. एकदम पॅक आहे. हे पा झाकण जर लावलं ना असं ते पटकन निघत पण नाही. असं थोडंसं प्रेस केलं ना तर ते निघलं जातं. हे पा तर एकदम छान आहे. भाजी वगैरे असं काही गरम ठेवण्यासाठी. प्युअर स्टेनलेस स्टील पासून बनलेलं हे भांड, कॅसरोल भांड, याचं नावच सांगून जातं की याच्यामध्ये ठेवलेलं अन्न बराच वेळ गरम राहतं. जेवण एकदा बनवून ठेवल्यावर ते सारखं सारखं गरम केलं ना त्याची चव सगळी बिघडून जाते. त्यामुळे हे भांड आपल्याकडे असायलाच पाहिजे. ह्या भांड्यामध्ये जर आपण अन्न ठेवलं ना ते बराच वेळ गरम राहतं. 7वी वस्तू मागवली मी आता. ॲल्युमिनियम कोर स्टेनलेस स्टील कढई अँड विथ त्याच्याबरोबर लीड पण आहे. तर पाठीमागच्या वेळेस पण मी एक कढई मागवली होती आणि ह्यावेळेस पण एक कढई मागवली, कारण आपल्याला भाजी वगैरे बनवण्यासाठी, भाताला तडका देण्यासाठी बऱ्याचशा कढया लागतात. 2-3 तरी लागतातच घरामध्ये. त्यामुळे मी पुन्हा एक कढई मागवली. कढईच्या आतली लेअर 304 ग्रेड स्टेनलेस स्टील पासून बनलेली, त्यामुळे एकदम फूड सेफ असणार आहे. आणि कढईच्या मधली लेअर 303 ग्रेड ॲल्युमिनियम कोर पासून बनलेली, त्यामुळे हीट अगदी फास्ट होते. म्हणजेच काय तर कढईच्या सगळ्या बाजूनी हीट अगदी एकसारखी लागली जाते. त्यामुळे अन्न ना जळतं ना कच्चं राहतं. आणि कढईच्या बाहेरची लेअर 430 मॅग्नेटिक स्टेनलेस स्टील पासून बनलेली आहे. म्हणजेच काय तर इंडक्शन वर पण आपण ती कढई वापरू शकतो. या कढईमध्ये सगळ्या परिवाराची भाजी होऊ शकते आणि कढईला झाकण पण आलेलं आहे. तर ही 8वी वस्तू मागवली मी आता. बाउल सेट आहे हा. सिरॅमिकचे बाउल आहेत. तर 6 बाउल आहे त्याच्यामध्ये. खोलून दाखवते. हे पा सिरॅमिकचे बाउल आहेत. खूप छान आणि दणकट आहेत एकदम. तर हा स्मॉल बाउल सेट असणार आहे. याच्यामध्ये 6 बाउल येतात आणि 250 ml चा एक बाउल असणार आहे. हे बाउल आपल्याला स्नॅक्ससाठी, त्यानंतर डिझर्ट वगैरे असं सर्व करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. आणि 6 याचा सेट आहे, त्याच्यामुळं सगळ्या फॅमिलीला आम्हाला पुरणार येतो. आम्ही तर 5च आहेत, एक शिल्लक राहणार आहे. आणि मी जो टी कप सेट मागवलाय ना त्या टी कप सेटला हा बाउल सेट मॅच पण होतोय, त्यामुळं आणखीनच छान वाटतंय ते. आता ही 9वी वस्तू आहे. स्टेनलेस स्टीलचं हे चॉपिंग बोर्ड. तर पहिलं मी ते लाकडी वापरायचं ना, तर ते लाकडी पण पाण्याने थोडं धुतलं तर ते पण थोडंसं खराब व्हायला लागलं होतं. म्हणलं चला आता स्टेनलेस स्टीलचंच हे चॉपिंग बोर्ड मागवते. आता हा एक खूप प्रॅक्टिकल अपग्रेड स्टेनलेस स्टील पासून बनलेला चॉपिंग बोर्ड आहे. लाकडाच्या चॉपिंग बोर्डवरती आपण काय कापलं ना थोडं फार का होईना त्या चॉपिंग बोर्डला राहतं आणि मग ते आपल्या हायजेनिकच्या दृष्टीने पण चांगलं नाही. त्यामुळे मी हा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड मागवलाय. आता सगळ्यात उपयोगी पडणारा हा चॉपिंग बोर्ड आहे. तर त्याच्यावरती काही असं कट केलं ना तर लगेच धुवून टाकलं की सगळं ते व्यवस्थित क्लीन झालं जातं. त्यामुळं मला तरी वाटतं आपल्या किचनला स्मार्ट किचन बनवणारं हे एक स्मार्ट किचन प्रोडक्ट आहे. ही 10वी वस्तू आहे. हे पहा, वुडनचा ट्रे. वुडनचा सर्विंग ट्रे. वुडन सर्विंग प्लॅटर विथ हँडल वाला हा वुडन ट्रे मला खूप आवडला. जेव्हा घरी कोणी असं पाहुणे रावळे येतात ना तर चहा सोबत बिस्किट असं स्नॅक वगैरे मी या ट्रे मध्ये असं सर्व करत असते. पहिला आहे माझ्याकडे पण तो छोटा पडत होता जरा ना, त्यामुळे मी हा नवीन जरा मोठाच घेतलाय. वुडन ट्रेला दोन्ही बाजूला धरायला हँडल आहेत, त्यामुळे ते असं पकडायला पण सोपं पडतं. आता तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की मी वुडनच्या वस्तू बऱ्याचशा मागवत राहते आणि आता पण मागवल्यात. वुडनच्या वस्तूने आपल्या घराला किचनला एक वेगळाच लुक येतो, त्यामुळे मला खूप आवडतात. आणि ही 11वी वस्तू मी बेडशीट मागवलंय. कॉटनचे आहे. पाठीमागच्या वेळेस पण मी 2 बेडशीट मागवले होते आणि ह्या वेळेस पण एक मागवलंय. कारण कसं आहे ना, कॉटनचं बेडशीट चांगलं असतं बेडवर टाकायला, एकदम चापून चोपून राहतं. पांढरं असल्यामुळे ते पटकन मळतं बरं का, पण ते धुतल्यानंतर पटकन निघतं पण. तुम्ही बघू शकता डिझाईन पण खूप छान आहे. आणि आता लय सारखं सारखं किचन झालंय बरं का, तर आपण आता थोडंसं किचनच्या बाहेर पण जाऊन पाहू. म्हणजेच काय तर बेडवरती बेडशीट टाकून पाहू. तर हे प्युअर कॉटनचं किंग साईजचं बेडशीट सेट मागवलंय मी, म्हणजे त्याच्याबरोबर उशांचा कव्हर पण येतो. आणि प्युअर कॉटनचे म्हणजे एकदम सॉफ्ट आहे बरं का हे बेडशीट.
आणि किंग साईजचं बेडशीट म्हणजे डबल बेडला ते पुरून उरतं, सगळ्या साईडकडून ते फोल्ड पण करता येतं. मला ते बेडशीट पर्सनली खूप आवडलं, त्यामुळे मी पुन्हा मागवले आता. तर मी स्वतःसाठी काही जास्त मागवत नाही, पण किचनसाठी घरासाठी मागवत असते, कारण आपलं घर किचन एकदम व्यवस्थित असेल ना तर घरामध्ये मन लागतं, एकदम प्रसन्न राहतं घर. आणि मला घर खरंच एकदम छान ठेवायला आवडतं, त्यामुळे मी किचनसाठी बऱ्याचशा वस्तू मागवल्यात. बऱ्याचशा ताई बोलत असतात तुझं किचन खूप एकदम साफसुथरं स्वच्छ नीटनेटकं असतं, तर ते मला एकदम छान ठेवायला आवडतं. तर एस्थेटिक वस्तू मी काही मागवल्यात, तर ही 12वी वस्तू दाखवते ओपन करून आता. आता या प्रॉडक्टचं नाव काय आहे? ग्लास जार विथ वुडन लिव्ह स्टँड. वुडन लिव्ह स्टँड म्हणजे वुडनचं खाली स्टँड आहे आणि एक फांदीसारखं त्याच्या बरोबर आलेलं आहे आणि एक असा वुडनचा चमचा पण आहे. तुम्हाला मी आता ओपन करून दाखवते व्यवस्थित. हा एक डेकोर पीस आहे बरं का. तर आपलं किचन डेकोरेशन करण्यासाठी आपण हे असं ठेवू शकतो किचन वरती. या सेट बरोबर एक वुडनचं स्टँड आहे, त्यानंतर वुडनचं एक असं लाकडाच्या फांदीसारखं आहे, झाडाच्या फांदीसारखं, त्यानंतर वुडनचा एक चम्मच आहे आणि ग्लास जार म्हणजे काचेचे 2 जार आहेत आणि त्याला ढक्कन पण वुडनचेच आहेत. तर या काचेच्या जारमध्ये आपण चटण्या, त्यानंतर असं स्नॅक वगैरे काही असं ठेवू शकतो. दिसायला एकदम छान दिसतंय आणि आपल्या किचनवर ठेवलं ना आपल्या किचनला एकदम असं एस्थेटिक लुक येणार आहे. ही पण आपल्या किचनसाठीच वस्तू आहे, तुम्हाला खोलून दाखवते आता. बॅम्बो कोस्टर प्लस 3 सिरॅमिक बाउल विथ कव्हर, म्हणजे त्याच्यावर झाकण पण आलेलं आहे त्याच्यावर. मेक होम स्पेशल, तर किचनसाठी स्पेशल हे मागवलंय मी. तर हे आपल्या किचनमध्ये मी कसं सजवते, कसं ठेवते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आता. सिरॅमिकचे 3 बाउल आहेत, त्याला झाकण पण आहे आणि त्याच्याबरोबर बांबू ट्रे पण आलेला आहे. हा सेट मला खूप आवडला, त्यामुळे मी मागवलाय. कारण संध्याकाळी झोपताना मी काय करते, एका वाटीमध्ये थोडे बदाम भिजू घालते, एका वाटीमध्ये 1 चमचा भर मेथीचे दाणे भिजू घालते आणि तिसऱ्या वाटीमध्ये 1 चमचा जिरा, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा ओवा असं 3 मिक्स करून मी भिजू घालते. 3 वाट्यांच्या तसं मी भिजू घालायचे बरं का, आणि सकाळचं खायचे. तर त्या 3 वाट्या मी किचनवर असं भिजू घालून ठेवायचे सकाळपर्यंत. पण आता हे 3 बाउल आलेत ना, 3 प्रकारच्या वस्तू मला भिजू घालायला बरं पडणार आहे आणि किचनवर दिसायलाही छान दिसणार आहे. मला असं किचन घर सजवायला खूप आवडतं ना, तर महत्त्वाचं म्हणजे माझं किचन जर चांगलं असेल ना तर आपलं काम करायला मन लागतं किचनमध्ये. आणि आपलं मन जर चांगलं असेल ना स्वयंपाक करताना, तर स्वयंपाक सुद्धा चांगला बनला जातो बरं का. त्यामुळे मी असं किचन सजवलंय आता. तर पुढली शेवटची वस्तू दाखवते मी तुम्हाला आता. ती पण किचन साठीच आहे. आधी म्हणलं आपण किचन साठीच मागवावं, त्यानंतर स्वतःसाठी बघता येईल. कारण कसं आहे, किचन मध्ये एकदम छान असं किचन सजवलेलं असेल, घर सजवलेलं असेल ना की आपलं घरामध्ये मन लागतं, किचन मध्ये मन लागतं आणि मन प्रसन्न तर सगळं प्रसन्न. त्यामुळे मी पहिलं घराचा किचनचा विचार करते. आता ह्या सिरॅमिकच्या सेटकडे मी पाहिलं ना तर मला पहिलं आठवलं होतं की माझ्याकडे जर डायनिंग टेबल असता ना त्याच्यावरती मी हा सेट ठेवला असता, पण माझ्याकडे काही डायनिंग टेबल नाहीये, त्याच्यामुळे मी हा किचनवरतीच ठेवणार आहे. म्हणजे कसं मला शूट पण घ्यावं लागतं ना, शूट घेण्यासाठी पण ते असं साईडला ठेवलं ना एकदम छान असं आपलं बॅकग्राऊंड येतं व्हिडिओचं. आता हे प्रोडक्ट आपल्याला खूप छोटं वाटतं, पण आपल्या किचनचा पूर्ण लुक बदलून जातो बरं का. आता हे छोटंसं मीठ ठेवण्यासाठी, त्यानंतर आपलं ब्लॅक पेपर ठेवतो ना आपण, काळी मिरी पावडर ते, त्यानंतर चाट मसाला, त्यानंतर आपण साखर ठेवू शकतो, चहापत्ती ठेवू शकतो, असं आपल्याला हवं ते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि सिरॅमिक पासून बनलेले त्यामुळे एकदम फूड सेफ असणार आहे हा सेट. सिरॅमिकच्या जार बरोबर एक चम्मच पण आलेला आहे. सिरॅमिकचा चम्मच आहे बरं का तो. तर त्या चम्मचच्या दृष्टीने त्याच्यावरती ते झाकण ठेवायचं आहे ना, त्याला एक छोटा छोटा कट आहे ना, त्यामुळे त्या सिरॅमिकच्या जारवरती झाकण एकदम इझी ठेवता येते आणि ते चम्मच पण एकदम छान राहतोय त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि ते सिरॅमिकच्या जारचं झाकण पण वुडनचं आहे, त्यामुळे त्याला लुक एकदम छान आलाय. त्याच्या खाली स्टँड पण आलेलं आहे वुडनचं, बांबूचं ते बनवलेलं आहे, त्यामुळे आपल्या किचनला एक वेगळाच लुक येतो. तर ह्या नेस्ट एशिया ब्रँडच्या वस्तू मला खूप आवडल्या, त्यामुळे मी मागवल्यात. तर तुम्हाला पण ह्या वस्तू मागवायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या वस्तूंच्या लिंक मी दिलेल्या आहेत, नक्की चेक करा आणि मागवा. सगळ्या वस्तू सध्या अवेलेबल आहेत. तर आपल्या ह्या किचनच्या सगळ्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.